आज आपण बनवूया चटणार चिकन घी रोस्ट। इथं मी स्वच्छ चिकन धुवून घेतलेले 750 ग्रॅम। त्यामध्ये आता मॅरिनेशनसाठी आपण लिंबू घालून घेऊ। सर्वप्रथम 2 लिंबू घालतोय मी याच्यामध्ये। हळद घेतलेली 1 चमचा, मीठ घेतलेलं 1 चमचा। 750 ग्रॅम चिकनसाठी इथं मी 200 ग्रॅम दही घेतलेलं आहे। फेटलेलं दही घेतलेलं आहे इथं 200 ग्रॅम। आपण आता व्यवस्थित चिकनला मिक्स करून घेऊ। चिकन दही व्यवस्थित आपलं मॅरिनेट झालेलं आहे। आपण आता अर्धा तास याला असंच ठेवून घेऊ। गावठी तूप गरम झालेलं आहे आपलं व्यवस्थित। आपण आता मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊ त्यात। चिकन आता आपण 20 ते 25 मिनिटं व्यवस्थित तुपामध्येच फ्राय करणार आहे। यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण की चिकन पाणी सोडणार आहे आणि दही पण पाणी सोडणार आहे। चिकन घी रोस्टचा मसाला बनवून घेऊ। इथं मी अख्खा दाणा घेतलेला आहे, पूर्ण 2 चम्मच घेतलेला आहे। काळी मिरी घेतलेली 1.5 चम्मच, अख्खी लाल मिरच्या घेतलेल्या आहे 5, बेडकी मिरच्या घेतलेल्या आहे 6, मेथी घेतलेली आहे 2 चम्मच, जिरा। मसाले मस्त आपण व्यवस्थित खरपूस भाजून घेऊ। मसाले व्यवस्थित भाजून झालेले आपले, बघू शकता तुम्ही कसा कलर चेंज झालेला आहे। 1 चम्मच मी त्यामध्ये खसखस घालतोय। खसखस तडतडली का चांगली आपण मसाले काढून घेऊ। मसाले भाजून झालेले आपले, आता मसाले थंड करून घेऊ। मसाले थंड झालेले आपले, खडे मसाले काही इथं आपण आता मिक्सर जार मध्ये काढून घेऊ ते। इथं लसूण घेतलेला आहे मी, टोमॅटो प्युरी घेतलेली आहे मी इथं 2 चम्मच। यांची आपण आता बारीक पेस्ट बनवून घेणार आहे। चिकन आपलं 70 ते 80% बॉईल झालेलं आहे इथं तुपामध्ये। आपण आता चिकन ते काढून घेऊ। बघू शकता तुम्ही याच्यामध्ये दह्याचं सुद्धा थोडं सुद्धा प्रमाण राहिलेलं नाहीये। आपण आता पेस्ट केली होती मसाल्यांची ती घालून घेऊ। ग्रेव्ही आपण व्यवस्थित तुपामध्ये परतून घेऊ 2 ते 3 मिनिटं। ग्रेव्ही आपली तुपामध्ये व्यवस्थित फ्राय झालेली, बघू शकता तुम्ही कसं तरी आलेली वरती। आपण आता त्यामध्ये चिकन घालून घेऊ फ्राय केलेलं। चिकन आपलं पूर्णपणे बॉईल नव्हतं, 70 ते 80% बॉईल झालं होतं। आपण आता बाकीचं चिकन मसाल्यांमध्ये शिजवून घेऊ। अजून आपण आता चिकन 10 ते 15 मिनिटं लो फ्लेमवर असंच शिजवून घेणार आहे ग्रेव्हीमध्ये। कढीपत्ता घेतलेला आहे, हाताने तोडून आपण कढीपत्ता घालायचा आहे त्याच्यात, मिक्स करून घेऊ। 10 ते 15 मिनिटं झालेले आहे। चिकन आपलं आता व्यवस्थित शिजलेलं पण आहे, बघू शकता तुम्ही कसं कलर आलेला आहे चिकनला। खूप सुंदर त्याचा असा सेंट पण येतोय। अद्रकचे लच्छे घेतलेले ते टाकतोय, हिरवी मिरचीचे लच्छे ते पण आहे, कोथिंबीर। आपण आता यामध्ये मीठ घालून घेऊ। सुरुवातीला मी मॅरिनेशनलाच मीठ टाकलेलं होतं, त्याच्यानंतर टाकलेलं नव्हतं। मीठ व्यवस्थित मसाल्यांमध्ये आपण मीठ मिक्स करून घेऊ। 2 मिनिटं आपण असे चिकन रोस्ट परतून घेऊ। आता आपलं चटणार चिकन घी रोस्ट रेडी झालेलं आहे। आपण आता सर्व करून घेऊ। हे घी रोस्ट तुम्ही स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता। प्युअर गावठी तुपात बनवलेलं आहे, सुंदर अशी टेस्ट पण आहे त्याची आणि सेंट पण खूप छान येतोय।